तर हे मित्रांनो, आज तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे, कालवण आणि फ्राय. तर वेगळे दाखवणार आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज कालवणची रेसिपी दाखवणार आहे. त्याच्यामध्ये आज आपण ससा मासा ह्याचं कालवण बनवलं आहे. तर मी अलिबागला आलेलो. तर अलिबागचा जो ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग आहे ह्याच्यानंतर येणार, पहिले रेसिपीचा ब्लॉग येणार आहे. तर तो ब्लॉग पण नक्कीच बघा आणि हा ब्लॉग पण, आणि ह्याच्यानंतरचा ब्लॉग येणार आहे तो पण नक्कीच बघा. तो खूप इंटरेस्टिंग ब्लॉग असणार आहे. तर चला आपण रेसिपीला स्टार्ट करू. स्टार्टिंगमध्ये आई मासे चांगल्यापैकी कट करून घेते. एकदम आगरी पद्धतची रेसिपी असणार आहे आणि आईने एकदम चांगल्या आणि इझी वेमध्ये, सोप्या वेमध्ये बनवली आहे ही रेसिपी. तर फटाफट मासे चांगल्याने कट करून घेऊ. तर तुम्ही आता हे बघतायत, ही ससा माशाची गाबोळी होती, ही साईडला ठेवली आहे जी, आणि ही आहे बांगडा, आणि हे थोडं ह्यांची मस्ती चालू आहे, हे बघू शकतात. नावासाठी मासा घेतला आता, माशाचा मग पण नाही. जेवायला नको मम्मीला. मला माहित नाही आपण जाणार सांगितलं होतं, बोलल्या ना गोष्टी मला. एक दिवस नंतर माहीत पडलं, मला पण नाही. मला वाटलं की प्रियाने आम्हाला कसं येणार, नंतर ही पण येणार होती, तेव्हा माहीत पडलं. तुम्ही बोलायचं एक दिवस अगोदर सांगलं तर कसं ह्याच्यात नाही सांगत ते. काय काय तर आता माशांना चांगल्यापैकी धुवून घ्यायचं आहे आपल्या कालवण्यासाठी. मस्तपैकी एकदम चांगले मासे एकदम क्लीन करून घ्यायचे आहेत, म्हणजे स्वच्छ पाण्याने. तर हा बघू शकता आमचा कालवणसाठी हा मासा क्लीन करून घेतलाय. ससा मासा आणि बांगडा आहे, त्याच्यात ससा मासाचं कालवण बनवणार आहे. त्याच्यासाठी आता कसं काय आहे पद्धत, लसूण आणि कोथिंबीर हे सगळं वाटणमध्ये आहे. या टोमॅटो, लसूण आणि कोथिंबीर हे झालं हिरवं वाटण. तर आता बघू शकता आईने तेल तापवायला ठेवलंय. मस्तपैकी आता तेल तापेल तर त्याच्यानंतर आपल्याला हिरवं वाटण घालायचं यामध्ये. आता तेल तापलंय तर आई आता ह्याच्यात हिरवं वाटण घालते.
ती आता माणसं आली ते येणार नाही घरात अजिबात. तिला वाढदा जराशी टीव्ही लावायला. कोण देशात ती वाली? कोणता हा. मसाला? हे तिखट मसाला. 2 चम्मच तिखट मसाला, ही थोडीशी हळद, 2 मसाले मस्त फिरून घ्यायचे. कपडे पॅन्ट शर्ट राहू. वाटणाला आपलं ग्रेव्हीचा रंग आला. हा मसाला सगळे मसाले मिक्स आहेत ना, तिखट हा मसाला. सगळं तिखट मसाला, मिरचीचा, गरम मसाला नाही, गरम मसाला टाकायचा आहे. हा, थोडा चिकन मसाला थोडासा एव्हरेस्टचा. हे पीस टाकायचं. पीसला काहीच मसाले नाही लावले, जे मसाले आहेत ते कालवणमध्येच आहेत डायरेक्ट. ह्याच्यात थोडा आईने आता पाणी टाकलंय. मस्त आता थोडा ह्याला थोडेपर्यंत झाकून ठेवायचंय. थोडं पाणी टाकते. आता आईने झाकणी ठेवली ह्याच्यावर. आता अर्धा तासाला ठेवायचं, मग त्याच्यानंतर आपलं कालवण रेडी होईल. बघू शकता चांगला कड आलाय. आता 5 मिनिटांनी रेडी होऊन जाईल. तर बघू शकता आता कालवण एकदम रेडी झालं. मस्त त्याला कालवणाला एकदम लाल भडकसा कलर आलाय आणि एकदम इझी पद्धतीचं आहे, म्हणजे एकदम सोप्या पद्धतीचं. काही जास्त मेहनत करायची गरज नाही. एकदम चांगल्या पद्धतीचं कालवण बनवलं आहे, आगरी पद्धतीचं. तर तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. खूप मस्त ग्रेव्ही टाईपमध्ये पण झालं आहे बघा. भातासोबत खायला खूपच भारी लागणार. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि ती रेसिपी एकदा ट्राय करून बघा. नक्कीच एकदम मस्त होणार. तर अजून एक रेसिपी बनवणार आहे, तर मी ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. तर चला हा व्हिडिओ इथं सेंड करूया.